नमस्कार मित्रांनो, माझं नाव नरेश एमले आहे. आपण मूर्ती कसे रंगकाम करायचे याच्याबद्दल काही माहिती देणार आहे, तर आपण व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. मूर्तीवर राहिलेला कलर पूर्णपणे घासून घ्यायचे. मूर्तीवरचा कलर काढून झाल्यास मूर्ती पूर्णपणे साफ करून घ्या, मगच कलरला सुरुवात करा. आता मी कलर करत आहे. व्हाईट वार्निश मूर्तीला लावायला सुरुवात करा आणि पूर्णपणे मूर्तीला व्हाईट वार्निशने कलर करून घ्या. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने कलर करत आहे. दगडाची मूर्ती असल्यास वॉटर कलरचा वापर करू नका, वार्निशचा वापर करा, जेणेकरून मूर्तीला कलर केल्यास शायनिंग मध्ये मूर्ती दिसते. सुंदर पद्धतीने अशा चमकदार मूर्ती दिसते. मूर्तीला पूर्णपणे कलर करणं झाल्यास 2 ते 3 तास मूर्तीला सुकू द्या. मूर्ती कलर करण्यासाठी मी 2 इंची ब्रश वापरत आहे, तुम्ही पाहू शकता. मूर्ती सुकून 2 ते 3 तास झाल्यानंतर मी सुरुवात करत आहे सोनेरी कलर मारायला. गोल्डन कलर मारायला सुरुवात करत आहे. सोनेरी कलर पूर्णपणे वापरून झाल्यास मी चेहऱ्याचा कलर बनवत आहे. मी चेहऱ्याचा कलर मारायला सुरुवात करत आहे. जर तुम्हाला चेहऱ्याचा कलर कसा बनवायचा ही माहिती घ्यायची असेल कमेंट करा. मी दुसरा व्हिडिओ तुम्हाला स्पेशल बनवून दाखवेन कलर कसा करायचा. मी कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप कलर करत आहे तुम्ही पाहू शकता. एक कलर झाला की दुसरा कलर. लक्ष्मी माता मूर्ती तुम्हाला रंग करून झाल्यास कशी वाटली प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.